ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या या वर्षीच्या निकालामध्ये प्रथमेश प्रल्हाद साबळे हा आपला बुलढाण्यामधील जो विद्यार्थी आहे रेकॉर्ड येणे केलेला आहे. कारण झालेला जो पाठीमागचा जो निकाल आता लागलेला होता राष्ट्रीय मिलिटरी स्कूल त्याच्यामध्ये त्याचं आरबीएस ढोलपूरला तो क्वालिफाय झाला होता इंटरव्ह्यू साठी. त्याच्यानंतर आता सैनिक स्कूलमध्ये 284 मार्क मिळवून देशामध्ये 190 ऑल इंडिया रँकची 190 आलेली आहे. त्यामुळे आणि त्याचबरोबर मी आता तुम्हाला सांगतोय त्यानंतर अजून काही दिवसांनी नवोदय विद्यालयाचा निकाल लागणार आहे. नवोदय विद्यालयामध्ये सुद्धा आपल्याला प्रथमेशचं नाव दिसणार आहे. त्याच्यामुळे अभिनंदन आहे प्रथमेशचं. खूप मेहनत घेतलेली आहे, 2 वर्ष त्यांनी मेहनत केलेली आहे आणि त्याच्यासारखे आणि इतर सर्व विद्यार्थी त्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं इथं की स्वरूप लगड हा क्लास 9चा विद्यार्थी 322 मार्क्स आहेत. क्लास 9 साठी 400 मार्कचा पेपर असतो त्यांचा. त्याच्यावर क्लास 9चा हा आहे श्रेयस रणदिवे, त्यामुळे 340 मार्क्स मिळवले, त्याचंही अभिनंदन आहे. त्याचबरोबर क्लास 6 मध्ये श्रीप्रसाद डोळे 250 मार्क्स आले त्याचे, ओबीसी कॅटेगरी मधून आहे, त्याचंही अभिनंदन आहे. त्यानंतर रोनक लोंढे 249 मार्क्स आहेत त्याचे. तर नवोदय विद्यालयातले बरेचसे विद्यार्थ्यांचं जे मेन टार्गेट होतं ते होतं नवोदय विद्यालयासाठी. कुणाचं होतं राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, असं नव्हतं की तिन्ही परीक्षा आहेत. आणि त्याच्यामुळे ठीक आहे चान्स म्हणून त्या सर्वांनी दिलं होतं. तर तरीही तरी चांगले मार्क्स त्याच्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर वेदांत देशमुख, तर आरएमएसच्या एक्झाम मध्ये जी डिफेन्स कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये वेदांतने खूप चांगला स्कोर केलेला होता. परंतु गेल्या वर्षीपेक्षा जी कॅटेगरीचं जे मेरिट आहे कट ऑफ तो खूप वाढला होता. तर तेही त्याला खूप चांगला चान्स होता. 256 मार्क्स मिळवले वेदांत देशमुख संभाजीनगर मधून. त्यानंतर हिमाक्षी करडे, तर हिमाक्षी करडेने ही सैनिक स्कूलमध्ये खूप चांगली मेहनत घ्यायचा प्रयत्न केलेला होता. तिला 231 मार्क्स आले अमरावती मधून आहेत. परंतु आता झालेला जो आरएमएसचा निकाल लागला होता त्याच्यामध्ये तिला 129 मार्क्स होते, की जे तिच्या कट ऑफ कॅटेगरीपेक्षा थोडे कमी होते. आणि जो आपला सिलेक्टेड विद्यार्थी प्रथमेश त्याच्यापेक्षा 2 मार्कांनी कमी होते. तर त्याची मेहनत आहे आणि तिथे त्यांनी मिळवलेली आहे. कारण विद्यार्थ्यांच्या मेहनतीशिवाय ही गोष्टी होऊ शकत नाही. तिचंही अभिनंदन याच्यामध्ये आहे. त्यानंतर श्रावणी डोळे 218 मार्क्स मिळवले, तिचेही अभिनंदन आहे. त्यानंतर सोहम शिंदे 219 मार्क्स मिळवले, त्याचंही अभिनंदन आहे. आदित्य माने 217. तुला त्यानंतर हा आहे नेहल साखरकर, याचंही अभिनंदन आहे. असे भरपूर आहेत अजून विद्यार्थी. तो आता लक्षात घ्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार आहे कुठल्या असे हे फार महत्वाचं आहे. तो जरी आपल्याला 250 मिळाले, 210 मिळाले, 270 मिळाले, तर आपल्याला ऍडमिशन मिळालेलं नाहीये अजून. जरी आपल्या इथं सैनिक स्कूल दिसत असेल याचा अर्थ इथं सैनिक स्कूल ऍडमिशन मिळालेले का, तर नाहीये. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सैनिक स्कूलचं हे स्कोर कार्ड डाउनलोड कसं करायचं हे तर मी सांगणारच आहे. त्याचबरोबर आज लास्ट डेट आहे लक्षात, ऑल इंडिया सैनिक स्कूलमध्ये ई काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करणं आज लास्ट डेट आहे. जर आपण ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन केलं नसेल आणि आपल्याला इकडे 280 जरी मार्क असतील तरी तिकडे आपल्याला प्रवेश मिळू शकणार नाही. त्यामुळे जर तुम्ही ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन केलं नसेल तर ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन सगळ्यांनी आज करून घ्या. तर आता आपण जाऊया की कशा प्रकारे स्कोर कार्ड डाउनलोड करायचं. तर आपल्याला यायचे सैनिक स्कूल एनटीएच्या वेबसाईट वरती. इथं आल्यानंतर ना आपल्याला इथे स्कोर कार्ड फॉर AISSC याच्यावर आपल्याला क्लिक करायचे, या लिंकवर क्लिक करायचंय. याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला त्याचा ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि हा कॅप्चा टाकायचा आणि अशा प्रकारे आपल्याला जे स्कोर कार्ड आहे ते तिथं प्रिंट म्हणून ऑप्शन आहे, प्रिंट आउट करायचं म्हणजे पीडीएफ तुम्हाला डाउनलोड होणार आहे. तो लक्षात घ्या हे स्कोर कार्ड फार उपयोगी असतं, त्याची प्रिंट आउट तुम्हाला ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन लागते. त्यामुळे हे स्कोर कार्ड सर्वांनी प्रिंट आउट करून घ्या. आता बऱ्याच जण वाटेल की एवढं केल्यानंतर झालं का ऍडमिशन होईल का, नाही. लक्षात घ्या ही ही एक स्टेज आहे. पण त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सर्वांना माहित म्हणजे ज्यांना माहित नसावी की ई काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे, ती ह्या वेबसाईटवर नाही करायचं. यासाठी आपल्याला दुसऱ्या वेबसाईटवर जायचं ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन, जर आपण अगोदर केलं नसेल तर करून घ्या. तर सैनिक स्कूल ई काउन्सिलिंग असं आपण टाकल्यानंतर ही दुसरी वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर ना आपल्याला लक्षात घ्या रजिस्ट्रेशन करायचंय. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल आतापर्यंत तर करून घ्या. तर हे केल्यानंतर आपण राऊंड 1 मध्ये 10 सैनिक स्कूल निवडायचे आणि त्या 10 सैनिक स्कूल मधून आपल्या विद्यार्थ्याच्या मार्कांनुसार आपल्याला सैनिक स्कूल मिळणार आहे. यासाठी एक मी स्पेशल व्हिडिओ केलेला होता की NSS म्हणजे न्यू सैनिक स्कूल आणि SS यांच्यामध्ये फरक काय आणि कोणत्या मार्काला कोणतं सैनिक स्कूल आपण निवडलं पाहिजे याचा डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे. या व्हिडिओच्या संपल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ मिळणार आहे, तुम्ही हा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहून घ्या. ऑल इंडिया सैनिक स्कूलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी मेहनत केलेली आहे, काहींनी ऑफलाईन वर्षभर, ऑनलाईन ज्या पद्धतीने घर राहून ज्या पद्धतीने तयारी केली असेल तर जे काही त्यांनी मार्क्स मिळवले त्या सर्वांचं अभिनंदन आहे. कारण या सैनिक स्कूलची जी परीक्षा आहे एकदम टॉपची आहे. कारण मुलांचा ऑल इंडिया रँक आपल्याला समजतो, त्याची काठिण्य पातळी हाय आहे आणि त्याच्यामधून मुलांनी ही मेहनत करून सगळ्या गोष्टी मिळवल्या, सर्वांचं अभिनंदन आहे.
तो सैनिक स्कूलच्या आता प्रोसेस लक्षात घ्या, पुढच्या 2.5-3 महिने याच्याबद्दल डिटेलमध्ये 2 व्हिडिओ आपले आले, ते म्हणजे सैनिक स्कूल एस आणि NSS फरक काय, कोणते नवीन सैनिक स्कूल आहे त्याचे डिटेल व्हिडिओ आपला आहे. मेडिकल टेस्ट कशी असते त्याच्याबद्दल काय काय क्रायटेरिया असतो हे सर्व डिटेल व्हिडिओ आपला आलेला आहे. पुढच्या व्हिडिओ ह्या व्हिडिओ नंतर आपण तो डिटेलमध्ये पाहू शकता. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आहे. ऑल इंडिया सैनिक स्कूलसाठी आपल्या विद्यार्थ्यांनी ज्या ठराविक विद्यार्थ्यांनी मेहनत केली होत्या जास्त करून, काहींनी अशाच परीक्षा दिल्या होत्या, चला हा एक एक्स्ट्रा चान्स आहे म्हणून तो वेगवेगळ्या जे एक्झाम आहे त्याच्यामध्ये मिलिटरी स्कूल आहे, सैनिक स्कूल आणि नवोदय विद्यालयासाठी विद्यार्थी तयारी करत असतात आणि त्याच्या बॅचेस आपल्या ऑलरेडी चालू झालेल्या आहेत. गेल्या नेक्स्ट वर्षासाठी आता पुढच्या वर्षासाठी चालू झालेल्या आहेत. तर आपल्याला या ऑनलाईन बॅचेस साठी जर माहिती घ्यायची असेल तर नंबर दिलेला आहे, या नंबरला आपण आपलं व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप केल्यानंतर आपल्याला लाईव्ह क्लासेस पाहायला मिळतील. आपलं एकमेव चॅनल आहे ज्याच्यामध्ये आपले युट्यूबचे जे लाईव्ह क्लासेस आहेत, जे आपण डेलीचे क्लास आहेत ते आपल्या युट्यूबला पण पाहायला मिळतात आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत डिटेलमध्ये. झूम क्लासेस आहेत ज्याच्यामध्ये वर्षभर विद्यार्थी पर्सनल गायडन्स मध्ये तयारी करतात. ऍप मधून पण तयारी करता येते, युट्यूब वरून पण करता येते. सगळ्या गोष्टी आहेत, डिटेलमध्ये माहिती घेता येते आणि ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी स्ट्रिक्टली सांगितलेल्या असतात आणि जर तेवढं केलं ना तर रिझल्ट हा 100% घेऊन जायचा. एवढ्या गोष्टी या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या होत्या आणि भविष्यामध्ये हे अजून गोष्टी देण्यात येत आहेत आणि अजून या गोष्टींमध्ये वाढ होत आहे. पुढचा व्हिडिओ लगेच पाहून घ्या आणि तुम्हाला किती मार्क्स आलेत आणि तुम्हाला काही अडचण असेल ई काउन्सिलिंग बद्दल तर खाली व्हिडिओमध्ये कमेंट करा. त्याच्याबद्दलचा एक जो व्हिडिओ आपल्या ऑलरेडी आलेले आहेत ते तुम्हाला मी लिंक करून देईल किंवा त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती पण मी तुम्हाला त्या कमेंटमध्ये देऊ शकेल. भेटूया आपण पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.